विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मधला इम्पॉर्टंट थेरम ज्याचं नाव आहे लिमिट्स किंवा त्याला आपण इनडिटर्मिनंट फॉर्म म्हणतो, हा टाइप बघणार आहोत. हा टाइप आपण कॉन्टेंट क्लिअर करणार आहोत. ओके, सो बघा लिमिट्स कसं सॉल्व्ह करायचं किंवा इनडिटर्मिनंट फॉर्म. आता लिमिट्स मध्ये किती केसेस येतात किंवा किती टाइप्सवर प्रश्न विचारतात फटाफट समजून घ्या. बघा किती फॉर्म्स असतात लिमिट्स मध्ये, टाइप्स किंवा आपण याला फॉर्म्स म्हणू शकतो. एवढ्या फॉर्म्सवर तुम्हाला पेपर्स मध्ये क्वेश्चन विचारतात. आता कुठली युनिव्हर्सिटी असो, कुठलंही कॉलेज असो, कुठलंही ऑटोनॉमस असो, काही असो, लिमिट्स हे सगळ्यांना सेम आहे. सो फटाफट समजून घ्या. 8 हे जे फॉर्म आहे यांच्यावरती लिमिट्सवर कंपल्सरी सगळ्यांना प्रश्न विचारतात. पहिला आहे 0/0 फॉर्म, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म, इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी और इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी फॉर्म, 0 into infinity form or infinity into 0 form, 0 raised to 0 form, infinity raised to 0 form, 1 raised to infinity form आणि लिमिट्स युजिंग स्टँडर्ड सिरीज. सो या 8 टाइप्स वर किंवा 8 फॉर्म्स वर लिमिट्स वर नेहमी क्वेश्चन्स असतात. ओके, सो चला आपण याच्यातला आजच्या व्हिडिओमध्ये हा पहिला केस कव्हर करणार आहे. याच्यावर व्हेरी इंपॉर्टंट जे क्वेश्चन आहे जे कायम पेपरला विचारतात तुमच्या कॉलेजेसला, ते मी आज कव्हर करणार आहे. ओके, एकदम सोप्या भाषेत आपण लिमिट शिकणार आहे. ही जर व्हिडिओ आवडली, हा फॉर्म जर तुम्हाला समजला, तुम्हाला वाटलं सर मला पुढच्या फॉर्मचे पण व्हिडिओ द्या, तर मला कमेंट मध्ये कराल. ऍटलीस्ट मला तिथे 100 कमेंट्स आल्या की या फॉर्म्सवर मला व्हिडिओ द्या, तर मी नक्की पुढे व्हिडिओ या राहिलेल्या फॉर्म्सवर देईल मराठीमध्ये अशा सोप्या पद्धतीने. पुढच्या 2च मिनिटात तुम्हाला लिमिट्स पेक्षा सोपं काहीच वाटणार नाही. सुरू करूया. बघा आता लिमिट सुरू करण्याच्या आधी काही इम्पॉर्टंट हे नोट आहे ती लक्षात घ्यायची. काही फॉर्म्युले म्हणूया. 1/0 आला की इन्फिनिटी म्हणायचं. 1/∞ आले की त्याची किंमत 0 घ्यायची. लॉग ची किंमत 1 असते, लॉग 1 ची किंमत 0 असते, लॉग 0 ची इन्फिनिटी असते, लॉग इन्फिनिटीची 0 असते. या किमती लक्षात ठेवा. e⁻⁴ 1 होतो, e⁻∞ इन्फिनिटी होतो, e⁻∞ 0 होतो आणि x⁻⁴ 1 होतो. म्हणजे एनिथिंग रेस टू 0, कुठल्याही संख्येला पॉवर 0 आली की आन्सर काय येतो 1. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, छोटे छोटे फॉर्म्युले. आता पहिला जो फॉर्म आहे आपला 0/0, त्याच्यावर एक सम मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. 1-2 उदाहरणं दाखवतो. या फॉर्म वरती व्हेरी इंपॉर्टंट फॉर्म आहे 0/0. ओके, याच्यावर कंपल्सरी प्रश्न विचारतात. आता बघा प्रश्न आहे, अगेन व्हेरी IMP क्वेश्चन आहे, भरपूर वेळा तुम्हाला एक्झामला विचारतात. बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ AB where limit x tends to 0 a cos x minus a plus bx square upon x⁴ is equal to 1/12. लक्षात घ्या, या टाइपचं उदाहरण जेव्हा तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड करायला विचारतात कसं सोडवायचं लक्षात घ्या. आता दिलेल्या याला पहिल्यांदा L मानून घ्यायचं. L म्हणजे लिमिट, लिमिटचा शॉर्ट फॉर्म आहे. लिमिट x tends to 0 हे लिहून घ्या, a cos x ऍज इट इज लिहून घ्या, मायनस a प्लस bx² अपॉन x⁴. मित्रांनो, लिमिट्स कव्हर करण्याच्या आधी तुम्हाला नेहमी लिमिट सॉल्व्ह करण्याच्या आधी तुम्हाला नेहमी डेरिव्हेटिव्ह सगळे आले पाहिजे. सो डेरिव्हेटिव्हचे सगळे फॉर्म्युले तुम्ही प्रॉपरली पाठ करून ठेवा. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले मी इथे शो करतोय. बघा तुम्हाला समोर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले दिसत असेल. व्हिडिओ पॉज करून हे फॉर्म्युले लिहून घ्या. हे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे लक्षात आले तरच तुम्ही लिमिट सॉल्व्ह करू शकता. ओके, येस. आणि अजून काही महत्वाचे फॉर्म्युले ते पण मी तुम्हाला शो करतोय. दोन्ही टाइपचे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा, जसं रेसिप्रोकल आहे आणि स्क्वेअरचे फॉर्म्युले आहे आणि डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. चला व्हिडिओला पुढे जाऊया. आता बघा काय करायचं, क्वेश्चन दिलाय त्याची फक्त लेफ्ट साइड लिहून घ्यायची. हे लिहिण्याची गरज नाही. लिहिला. आता काय करायचं, x ची व्हॅल्यू काय, 0 टाका. आता या व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. बघा इथे मी लिहून देतो, या पाठच करून ठेवा. कॉस, पटापट लक्ष द्या. कॉस 0 1 होतो, साइन 0 होतो. या व्हॅल्यू लक्षात ठेवा. चला स्टार्ट करूया. आता 0 टाका, इथे 0 टाका. काय येईल, a इंटू cos 0, cos 0 झाला 1 मायनस a प्लस इथे 0 टाकला. बघा x ची किंमत 0 आहे ना, x ची किंमत काय 0 टेन्स टू म्हणजे इक्वल टू 0, नियर अबाउट इक्वल टू. सो x जागी 0 ठेवायची, इथे 0 ठेवलं. cos 0 झालं, cos 0 1 होतो, तो 1 आला. हा a तसाच, इथे 0 ठेवा. 0 इंटू b 0, ही होल टर्म 0. खाली बघा इथे 0 ठेवा, 0⁴ 0. a मायनस a काय होईल, a इंटू 1 a झाला, a मायनस a अपॉन 0, a मायनस a 0 झाला, 0/0. म्हणजे फॉर्म काय आला, 0/0 आला का, 0/0 फॉर्म. कळालं कसं चेक करायचं. सो पेपरला इथे काय लिहायचं, फक्त इथे एवढंच लिहायचं, 0/0 एवढंच लिहायचं. 0/0 आला की बाय L हॉस्पिटल रूल ऑपरेट करायचं. L हॉस्पिटल रूल, LHR. आता L हॉस्पिटल रूल काय बघा, L इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0 हे जसं तसं लिहायचं. L हॉस्पिटल रूल काय आहे, सगळ्या टर्मचे डेरिव्हेटिव्ह काढायचे, सगळ्या टर्मचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचे. याला म्हणता L हॉस्पिटल रूल. तो एकदम सोपा आहे. कधी वापरायचा, जर 0/0 झालं की L हॉस्पिटल रूल वापरायचा. चला a तसाच बघा, हा अपॉन a तसाच. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन x
मायनस ए कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 प्लस बी कॉन्स्टंट तो बाहेर येईल एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, सो बी बाहेर एक्स स्क्वेअरचा 2x, बी एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 झाला नाही, ए हा सेपरेट आहे त्याला x नाहीये म्हणून 0 झाला, याचा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब, मी मगाशी तुम्हाला फॉर्म्युला दाखवलं ना डेरिव्हेटिव्हचे ते वापरायचे. चला आता किमती टाकूया. इथे आता डेरिव्हेटिव्ह झाला, एल हॉस्पिटल रूल काय सांगतो, लूप आहे, डेरिव्हेटिव्ह पुट द व्हॅल्यू चेक, 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 हा लूप कंटिन्यू करत जायचा आन्सर येईपर्यंत, त्याला म्हणता येईल हॉस्पिटल रूल. सो 0/0 झालं, डेरिव्हेटिव्ह केला, आता पुट द व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू 0 ठेवा, इथे 0 ठेवली, साइन 0, साइन 0 काय येतो 0, इथे लिहिलंय बघा आपण, साइन 0 इज 0 म्हणजे ही टर्म झाली 0, हा तर 0 सोडून द्या, इथे 0 टाकला, 0 × 2 0, 0 × b 0, 0 मायनस प्लस 0 आणि इथे 0 टाका, 0 × 4 0 झाला 0/0. सो पुन्हा काय झालं 0/0 तयार झालं, अगेन 0/0, 0/0 झाल्यावर काय लिहायचं बाय LHR, पुन्हा एल हॉस्पिटल रूल, एल हॉस्पिटल रूल, पुन्हा तेच, पुन्हा इथून स्टार्ट, एल लिमिट इक्वल टू एल लिमिट x टेंड्स टू 0. बघा आता पुन्हा डेरिव्हेटिव्ह, हा मायनस ए, मायनस बाहेर घ्या, मायनस ए राहिला साइन एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल कॉस एक्स, कॉस एक्स. चला पुढे, हा 0 सोडून द्या, बघा 2b बाहेर, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 2b 1 प्लस 2b x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन खाली बघा याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 4 × 3 = 12, 12x स्क्वेअर, 12x स्क्वेअर. कळालं एल हॉस्पिटल रूल काय, एकदम सोपा आहे. 0/0 झाला, डेरिव्हेटिव्ह काढा, एक्सची व्हॅल्यू टाका, चेक करा, पुन्हा 0/0 झाला, पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढा, एक्सची व्हॅल्यू टाका, चेक करा, लूप फिरवत जायचा. आता पुन्हा एक्सची व्हॅल्यू 0 टाका, इथे 0 टाकला, आज झाला cos 0, cos 0 झाला 1, सो मायनस ए इंटू 1, बरोबर, मायनस ए इंटू 1, हा मायनस ए आणि हा 1 झाला, प्लस इथे तर एक्स नाही तो टाकता नाही येणार, 2b अपॉन खाली 0 टाका, हा 0 × 12 0, सो काय आलं मायनस ए इंटू 1 प्लस 2b अपॉन 0, 0/0 नाही आलं, 0/0 म्हणजे खाली वरती दोघीकडे 0 आलं पाहिजे, इथे वरती 0 नाही आलं, फक्त खाली 0 आलं. आता जेव्हा 0 येत नाही तेव्हा काय करायचं, आलेलं जे आन्सर आहे ते या गिवन व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायचं. जेव्हा 0/0 येत नाही तेव्हा आलेलं आन्सर गिवन व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायचं. सो 0/0 नाही आलं, एकच 0 आलं, वरती 0 नाही आला, तेव्हा आलेले आन्सर गिवन व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायचं. अरे राईट हँड साइडची व्हॅल्यू 1/12 फुट करा. आता काय होईल, हा 0 इकडे जाईल, हा डिवाइड इकडे मल्टिप्लाय होईल, मायनस ए इंटू 1 मायनस ए प्लस 2b इज इक्वल टू 1/12 इंटू 0, 0 ने पूर्ण याला मल्टिप्लाय केलं 0च झालं. सो काय आलं हे मायनस ए प्लस 2b इज इक्वल टू 0, होल टर्म 0 झाली, बरोबर. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 पर्यंत आपण आलो. बघा काय केलं, पुन्हा एकदा लक्ष द्या. पहिल्यांदा गणित दिलं होतं एबी काढायच्या, लिमिटचं गणित आहे 0/0चं, बरोबर. 0/0 कुठे येते बघा, इथे 0/0 येतं म्हणजे 0/0चं गणित आहे. ओके, पहिल्यांदा एल हॉस्पिटल रूल पहिल्यांदा चेक केलं, एक्स जागी 0 टाकला, cos 0 1 ए राहिला, ए मायनस ए 0, हा 0 हा 0, 0/0 झाला. एल हॉस्पिटल रूल काय सांगतो, सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह काढा, ए cos x चा मायनस साइन एक्स, ए चा 0, बी बाहेर आला एक्स स्क्वेअरचा 2x, याचा 4x क्यूब, पुन्हा x ची व्हॅल्यू 0 टाकली, इथे 0 टाकला, साइन 0 0, इथे 0 0, इथे 0 0 टाकला, 0/0, पुन्हा एल हॉस्पिटल रूल, पुन्हा लिमिट x टेंड्स टू 0, मायनस ए साइन x चा cos x, हे 0 निघून गेला, 2b x चा झाला 1, याचा आला 12x स्क्वेअर, पुन्हा x ची किंमत 0 टाकली, cos 0 1 राहिला, मायनस ए इंटू 1 प्लस 2b खाली 0. मग आता इथे 0/0 झालं नाही, जेव्हा 0/0 होत नाही तेव्हा आलेली व्हॅल्यू या दिलेली व्हॅल्यू त्याच्यासोबत कम्पेअर करायची. हा इकडे गेला, डिवाइडचा मल्टिप्लाय झाला, 0 ने याला मल्टिप्लाय केलं 0 झालं. सो पहिली इक्वेशन आहे मायनस ए प्लस 2b इज इक्वल टू 0. आता पुन्हा एल हॉस्पिटल रूल ऑपरेट करायचं. इक्वेशन भेटली का पुन्हा एल हॉस्पिटल रूल, बघा एल हॉस्पिटल रूलच आहे सगळीकडे. पुन्हा इथून स्टार्ट करायचं, एल लिमिट एक्स टेंड्स टू 0, चला पुन्हा डेरिव्हेटिव्ह मायनस ए तसाच, cos x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस साइन एक्स, cos x चा मायनस साइन एक्स प्लस, बघा इकडे x नाहीये सो यांचा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन हे किती 12 × 2 = 24 24x. चला पुन्हा व्हॅल्यू टाका, x ची किंमत बघा, x ची किंमत काय 0, इथे टाका 0, सो साइन 0 काय होतं 0, ही होल टर्म 0, मायनस ए इंटू 0 प्लस 0 अपॉन इथे 0 टाका, 0 × 24 0, हे सगळं 0 झालं. सो 0/0, सो इथे काय तयार झालं पुन्हा 0/0 आल्यावर पुन्हा काय करणार, पुन्हा बाय LHR एल हॉस्पिटल रूल पुन्हा करायचं तेच, पुन्हा एल इक्वल टू
लिमिट एक्सटेंड्स टू 0, पुन्हा डेरिव्हेटिव्ह हा मायनस मायनस झाला प्लस ए, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, 0 सोडून द्या, मायनस मायनस प्लस साइन एक्सचा कॉस एक्स, 24x चा डेरिव्हेटिव्ह 24, पुन्हा आता टाकला 0/0 येतं का बघा, इथे एक्स ला काय टाकला 0 टाकला, cos 0 होतो 1, 1 into a झाला a अपॉन खाली तर x नाहीये 24 म्हणजे 0/0 येत नाही. मी मगाशी सांगितलं ना 0/0 ने आला की आलेल्या इक्वेशनला या दिलेल्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायचं आणि सॉल्व्ह करायचं. आता पण 0/0 आला का नाही, मग आले इक्वेशन काय आली a/24, आलेल्या इक्वेशनला दिलेल्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायचं. सो बघा a/24 इज इक्वल टू 1/12, हा 24 इकडे गेला काय होईल, a इक्वल टू 1/12 इंटू 24, 12 दुने 24, a किती आला आपला 2 ओव्हर. सो बघा a ची व्हॅल्यू आली आपली 2, वरती लिहितो मी इकडे, कळालं हे तुम्हाला, a इक्वल टू 2, a इक्वल टू 2, 12 दुने 24, बघा a2 आला बरोबर. हा a2 कुठं टाकणार, इथे टाका, इकडे पुट करा. सो मायनस a किती 2 प्लस 2b इज इक्वल टू 0, काय होईल, -2 तिकडे गेला, +2 झाला, 2b इकडेच, -2 + 2 झाला, b काय येईल, हा 2 या 2 ला डिवाइड जाईल, 2/2 म्हणजे b किती आला 1. झालं ना गणित, किती सोपं आहे बघा. b ची व्हॅल्यू 1, a ची व्हॅल्यू 2, ओव्हर एक्झाम्पल फाइंड द व्हॅल्यू ऑफ ab. बघा लिमिट्स किती सोपं आहे, याच पद्धतीने लिमिट सोडवायचं. 0/0 मी शिकवला, याच पद्धतीने सगळे लिमिट सोडवायचे. अजून एक एक्झाम्पल सांगतो बघा, काय केलं एकदा रिवाइज करूया. गणित दिलं होतं बरोबर, पहिल्यांदा चेक केलं, हे काय होतं इथे cos 0 sin 0 cos 0 1 sin 0 0 हे माहिती पाहिजे, हे पाठच करा. एवढा सोप्या वेळी M1 मी शिकवतो. तुम्हाला M1 डिटेल मध्ये शिकायचं असेल माझ्याकडनं M1 M2 M3 तर नक्की आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, त्यावर माझे फ्री लेक्चर बघा, मॅथ्सचे, इंजिनिअरिंग मॅथ्सचे, कुठल्याही विषयाचे, तुम्हाला मराठीतच दिसतील, सोपे वाटेल, खूप सोपं वाटेल, कारण खूप सोपं करून शिकवण्याचा मी प्रयत्न करतो. सो लेक्चर आवडले नक्की आपले कोर्सेस सबस्क्राईब करा आणि पूर्ण इंजिनिअरिंगचं मॅथमॅटिक्सचं टेन्शन सोडून द्या. पर्पल हॅट सोबत म्हणजे माझ्यासोबत तुम्ही इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स शिका. आपण गॅरंटेड, मी 100% गॅरंटी देतो, ज्याला बेसिक काहीच येत नाही, पूर्ण बेसिक वीक आहे, त्याला सुद्धा समजेल इतक्या सोप्या भाषेत मी मराठीत मॅथ शिकवत असतो. सो माझ्याकडनं शिका, इंजिनिअरिंगचं मॅथ्सचं टेन्शनच सोडा. यस. सो बघा ऍप डाउनलोड करा, फ्री लेक्चर बघा. काय करायचं पुन्हा लक्षात घ्या, फॉर्म होता 0/0 बरोबर, इथे 0 टाकला, हा झाला a मायनस a 0, हा 0 हा 0, 0/0 झाला. एल हॉस्पिटल रूल घ्यायचा, LHR शॉर्ट फॉर्म. एल हॉस्पिटल रूल काय म्हणतो, प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह काढा, a बाहेर cos x मायनस sin x, याचा 0, याचा 2bx, याचा 4x3, पुन्हा 0/0 झालं, कारण sin 0 0 हे 0 ने मल्टिप्लाय केलं 0, 0 into 4 0, 0/0, 0/0 झाला. पुन्हा एल हॉस्पिटल रूल बरोबर. पुन्हा आता याचा डेरिव्हेटिव्ह -a बाहेर sin x चा cos x, 2b बाहेर x चा 1 आणि याचा किती आला 12x². पुन्हा आता x ची किंमत टाकली 0, cos 0 1, सो -a into 1 2b अपॉन 0, इथे 0/0 आलं नाही. जेव्हा कधी 0/0 येत नाही तेव्हा ही दिलेली जी व्हॅल्यू असते राईट हँड साइडची ती कम्पेअर करायची. हा 0 ने याला मल्टिप्लाय केलं 0 झालं, इक्वेशन बनली -a + 2b 0, इक्वेशन 1. पुन्हा 0 इक्वेशन तयार झाली की पुन्हा एल हॉस्पिटल रूल, पुन्हा एल हॉस्पिटल रूल, हे जसं तसं लिहिलं. -a cos x चा डेरिव्हेटिव्ह -sin x, x नाही 0, याचा आला किती 24x. पुन्हा x ची व्हॅल्यू 0 टाका, 0 टाकली, sin 0 0, होल टर्म 0, इथे 0 टाकला, 24 into 0 0, 0/0, पुन्हा एल हॉस्पिटल रूल, पुन्हा हे तसंच, हे बाहेरचं तसंच लिहायचं. हे बघा मायनस मायनस प्लस आहे, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, 24x चा 24, पुन्हा x ची व्हॅल्यू 0 टाकली, cos 0 1 म्हणजे a/24 राहिला. 0/0 आलं का नाही, 0/0 नाही आलं की आलेलं आन्सरला याच्यासोबत गिवन व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायचं. हा 24 इकडे होईल, डिवाइडचं मल्टिप्लाय होईल. सो a इक्वल टू 1/12 इंटू 24, 12 दुने 24. सो a किती आला 2, a ची व्हॅल्यू 2 इथे टाकली, -2 + 2b, -2 तिकडे गेला +2 झाला, सो b आला 2/2 म्हणजे 1 झालं. या पद्धतीने सोडवायचं, कळालं. 0/0 इतका सोपा आहे, सगळे फॉर्म असे सोडवायचे बघ. हे जेव्हा फक्त या व्हॅल्यू पाठ करायच्या, हे सगळे फॉर्म याच पद्धतीने करायचे, सगळीकडे सेम एल हॉस्पिटल वापरायचं आहे. चला पुढचं अजून एक गणित दाखवतो. ओके मित्रांनो, सो लिमिट 0/0 चा अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला पूर्ण लिमिटचे गणित सोडवता येतील. याच पद्धतीने सगळे करायचे. आता कॅल्सीची ट्रिक पण शिकवणार आहे मी, कॅल्सीच्या ट्रिकवर कसं सोडवायचं बघा. बघा फाइंड ab इफ लिमिट एक्सटेंड्स टू 0, a sin hx + b sin x अपॉन x³ = 5/3. हे एक्झाम्पल आहे, मी लिहून घेतलं, त्याला एल मानलं, l = लिमिट एक्सटेंड्स टू 0. ओके, एक्झाम्पल लिहून घेतलं. बघा या व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायचं.
करायची आहे, या लक्षातच ठेवा. साइन 0 0, साइन h 0 तो पण 0, कॉस 0 1, कॉस h 0 पण 1. जसं मगाशी केलं तसंच सोडवायचं बघा डिटेलमध्ये. पहिल्यांदा 0 टाका, हा a तसाच, साइन h 0 काय होईल 0 प्लस b, इथे 0 टाका, साइन 0 काय होतो 0, इथे 0 टाका 0, हे 0 0 म्हणजे काय आलं 0/0. करेक्ट. सो पहिला फॉर्म काय भेटला आपल्याला 0/0. बघा किती सोपे, 0/0. 0/0 भेटल्यावर काय करायचं, बाय LHR, एल हॉस्पिटल रूल, बरोबर. बघा सेम सोडवायचं, L इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0. चला लक्ष द्या, ही प्रत्येकाची डेरिव्हेटिव्ह, a साइन hx चा कॉस hx प्लस b साइन x चा कॉस x अपॉन x क्यूब चा 3x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह काढायची, डेरिव्हेटिव्ह काढला पुन्हा व्हॅल्यू टाकायची, x ची व्हॅल्यू काय 0 टाका, इथे 0 टाका, कॉस h 0, कॉस h 0 का होतो 1, सो a इंटू 1 प्लस b, इथे 0 टाकला, कॉस 0, कॉस 0 का होतो 1, 0/0 आलं नाही बघा, आपण इथे 0 टाकलं, 0 इंटू 3 0. 0/0 आलं का नाही, जेव्हा 0/0 येत नाही, मगाशी सांगितलं मी, तेव्हा काय करायचं, क्वेश्चनची राईट हँड साईडची व्हॅल्यू, राईट हँड साईडची व्हॅल्यू याला कम्पेअर करायची, इक्वेट करायची, इज इक्वल टू 5/3. हा 0 इकडे जाईल, a इंटू 1 a, b इंटू 1 b, 5/3 इंटू हा 0 डिवाइड झाला मल्टिप्लाय, 0 ने केलं मल्टिप्लाय केलं 0 होईल, a प्लस b इज इक्वल टू 0. ही झाली आपली पहिली इक्वेशन. आलो इथपर्यंत आपण. बघा जेव्हा 0/0 येत नाही तेव्हा आलेल्या इक्वेशनला या राईट हँड साइडला जी व्हॅल्यू त्याच्याशी कम्पेअर करायचं, मगाशी जे केलं पहिल्या गणितामध्ये सेम करायचं. आलो आता पुन्हा एल हॉस्पिटल रूल, एकदा इक्वेशन भेटली का पुन्हा एल हॉस्पिटल रूल. एल हॉस्पिटल रूल काय सांगतो, पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढा, पुन्हा डिफरन्शिएट करा, एल इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0. बघा सेम करायचं, एल हॉस्पिटल रूल मध्ये फक्त लूप वापरायचं आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह a कॉस hx चा डेरिव्हेटिव्ह साइन hx प्लस साइन hx, a प्लस साइन hx. बघा कॉस h चा डेरिव्हेटिव्ह प्लस होतो आणि कॉस रेग्युलर कॉसचा काय होतो मायनस साइन, सो b मायनस साइन x. हा फरक आहे. इथे मुलं चूक करतात, मुलं इथे पण मायनस लिहिता, h मध्ये डेरिव्हेटिव्ह मायनस नसतो, लक्षात ठेवा. याचा डेरिव्हेटिव्ह किती होईल 6x. चला x ची व्हॅल्यू टाका, इथे 0 x ची व्हॅल्यू 0 टाका, साइन 0 0 हा झाला 0, a इंटू 0 प्लस b साइन 0 0 अपॉन 6 इंटू 0 हे झालं 0, 0/0 आला. बघा 0/0 आला म्हणजे काय, पुन्हा एल हॉस्पिटल रूल, बाय एल हॉस्पिटल रूल. कळलं तुम्हाला एल हॉस्पिटल रूल कसं ऑपरेट करायचं, कुठली पण केस असो सेम आहे, काही फरक नाहीये. 0/0 आला किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी आला, एल हॉस्पिटल रूल वापरायला सॉल्व्ह करायचं. लिमिट x टेन्स टू 0 याचा डेरिव्हेटिव्ह a साइन hx चा कॉस hx, हा मायनस बाहेर घेतला, मायनस b झाला, साइन x चा डेरिव्हेटिव्ह कॉस x, 6x चा डेरिव्हेटिव्ह 6, पुन्हा x ची व्हॅल्यू टाका. चला x ची व्हॅल्यू 0 टाकली, कॉस h 0 किती होतो 1, सो a इंटू 1 मायनस b कॉस 0 1. बघा 0/0 आला का नाही, 0/0 आला नाही की काय करायचं, मगाशी केल्याप्रमाणे ही गिवन व्हॅल्यू त्याला कम्पेअर करायची, इज इक्वल टू 5/3. मग a इंटू 1 a मायनस b इज इक्वल टू 5/3, तो 6 तिकडे जाईल, इंटू होईल, 3 1 3, 3 2 6, 5 2 10, काय आले a मायनस b इज इक्वल टू 10. ही आली इक्वेशन नंबर 2. आता दोन्ही इक्वेशन कॅल्सिओ सोडवायचे आणि आन्सर काढायचं. सो कॅल्सीची ट्रिक काय ते सांगतो. सो खाली लिहायचं, सॉल्विंग इक्वेशन 1 2 ऑन कॅल्सी, आणि मग कॅल्सी ट्रिक आता दाखवतो, आपल्याला आन्सर भेटतील. a चं येईल 5, b चं येईल -5. हे आपले फायनल आन्सर येणार आहे. या पद्धतीने लिमिट सोडवायचं. कॅल्सी ट्रिक काय ते सांगतो, एकदा मला फक्त आन्सर चेक करू द्या. a प्लस b 0, a मायनस b 10, 5 आणि -5. करेक्ट. आता हे कॅल्सी ट्रिकवर तुम्हाला दाखवतो ट्रिक कशी फॉलो करायची. याच पद्धतीने इथे 2 व्हेरिएबल असतील a b किंवा 3 असतील तर कसं करायचं मी सांगतो, लक्ष द्या मित्रांनो. आता कॅल्सीची ट्रिक मी शिकवतो. हा आहे fx 991 ES प्लस आणि हा आहे fx 991 MS. दोघांमध्ये दाखवतो. आधी ES प्लस मध्ये आपण बघूया. याच्यात पहिल्यांदा लक्ष द्या. बघा याच्यात काय करायचं, कॅल्सी ऑन केला, मोड इक्वेशन बघा 5. आता इथे किती व्हेरिएबल आहे, a b c. ओके, 2 व्हेरिएबल आले की 1 घ्यायचा आणि a b c 3 व्हेरिएबल आले तर 2 घ्यायचा. आता आपल्याकडे 2च व्हेरिएबल आहे a b म्हणून 1 घ्या. आता व्हॅल्यू टाकायची. पहिली इक्वेशन बघा, a प्लस b इज इक्वल 0, a चा कोइफिशियंट 1 इक्वल टू करा, b चा 1 इक्वल टू c 0, c कुठे असतो राईट साइडला. सेकंड इक्वेशन बघा, a चा कोइफिशियंट 1, b चा -1 आणि c आहे 0, सॉरी c आहे आपला 10 इक्वल टू करा, पुन्हा इक्वल टू करा. बघा x 5 म्हणजे a 5 आणि y -5 म्हणजे b -5. कळालं. ए बी च्या व्हॅल्यू आल्या 5 -5 सगळं झालं. कॅल्सी क्लिअर करा. कसं करायचं, ऑन प्रेस करायचं, शिफ्ट
9 बघा इथे क्लिअर बटन आहे का 9 3 डबल इक्वल टू कॅल्सी क्लिअर करायचं. आता MS कॅल्सी दाखवतो बघा. हा आहे MS कॅल्सी. याच्यात कसं करणार लक्ष द्या. पहिल्यांदा कॅल्सी ऑन करा, 3दा मोड दाबायचा 3 वेळा. इक्वेशन 1 अननोन किती किमती काढायच्या AB 2 किमती काढायच्या ना मग 2 घ्यायचा. ती ABC 3 किमती आल्या तर 3 घ्यायचा. आता 2 काढायचे मग 2 घेतला. बघा पुन्हा A पहिली इक्वेशन A + B = 0. A चा कोइफिशियंट 1 इक्वल टू करा, B चा 1 इक्वल टू करा, C 0 इक्वल टू करा. आता सेकंड इक्वेशन A चा कोइफिशियंट 1 B चा -1 आणि C आहे 10. बघा A आला X आला 5 Y आला -5. X म्हणजे A5 आणि B -5. कळालं? सगळं झालं. कॅल्सी क्लिअर करा. कसा ऑन प्रेस करा, शिफ्ट मोड 3 डबल इक्वल टू कॅल्सी क्लिअर करा. या पद्धतीने कॅल्सीची ट्रिक आहे. अजून नंबर ऑफ ट्रिक मी पुढे कॅल्सी शिकवत जाणार आहे. सो इंजिनिअरिंग मॅथ्स पूर्ण आपल्याला कॅल्सी करायचं आहे. घाबरू नका. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या नंबर ऑफ ट्रिक्स मी कॅल्सी शिकवत असतो, ते आपण समजून घेऊ आणि मॅथमॅटिक्स सोपं करूया. थँक्यू मित्रांनो. सो अशा प्रकारे तुम्हाला कॅल्सीची ट्रिक समजली. मी हेही दाखवलं की कॅल्सीच्या ट्रिकवर आपलं कसं आन्सर आलं 5 आणि -5. मित्रांनो याच पद्धतीने लिमिट्सचा पहिला फॉर्म मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवलं. हे दुसरं एक्झाम्पल सांगितलं आणि हे इम्पॉर्टंट फर्स्ट एक्झाम्पल सांगितलं आणि आपण हा 0/0 जो फॉर्म होता कसा सोडवायचा तुम्हाला क्लिअर केलं. बघा मित्रांनो हे फॉर्म्युले आणि मी स्टार्टिंगलाही तुम्हाला 2 पेज मध्ये फॉर्म्युले दाखवले होते, हँड रिटन फॉर्म्युले. ते फॉर्म्युले तोंडपाठ करा जेणेकरून लिमिटचा कुठलाही फॉर्म तुम्हाला सोडवता येईल. लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला हा फॉर्म आता कळालाय कसं सोडवायचं, बरोबर मी आता तुम्हाला हा फॉर्म शिकून दिला 0/0. सेम पद्धतीने इन्फिनिटी करा, काही फरक नाहीये, सेम आहे. हे 2 फॉर्म मेन आहे. हे 2 फॉर्म जमले. ज्याला हा फॉर्म समजला नसेल त्यांनी माझी व्हिडिओ 2-3 वेळा बघा, त्याला हा फॉर्म डिटेल मध्ये समजेल. हा समजला की हा समजतो, हा समजला की मग बाकीचे जे उरलेले 7, 8, 6 फॉर्म आहे ते सगळे याच्यातच कन्वर्ट करायचे. म्हणजे हा पण यांच्यातच कन्वर्ट होतो, हा पण यांच्यातच कन्वर्ट होतो. हे सगळे हे पूर्णची पूर्ण चारीचे चारी पण यांच्यातच कन्वर्ट होता. म्हणजे आयदर 0/0 और इन्फिनिटी. सो मेन फॉर्म हे 2 आहेत. हे सगळे ऑटोमॅटिक या दोघांपैकी कुणातरी एकात कन्वर्ट होईल आणि मग प्रॉब्लेम सोडवला जातो. कळालं? त्यामुळे हा हे 2च मेन फॉर्म आहे. त्यातला हा मी शिकवला. सेम पद्धतीने तुम्हाला हा सोडवायचा आहे. बस इनडिटर्मिनंट फॉर्म म्हणजे लिमिटचा कुठलाही प्रश्न आला तुम्ही शुअर शॉर्ट क्लिअर करू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला इंजिनिअरिंग फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बी सगळे मॅथमॅटिक्स 1, 2, 3, 4, 5 पर्यंतचे सगळ्या कुठल्याही युनिव्हर्सिटीचे, कुठल्याही कॉलेजचे, कुठल्याही ऑटोनॉमसचे तुम्हाला जर लेक्चर्स मॅथमॅटिक्सचे माझ्याकडनं सोप्या पद्धतीने शिकायचे असतील, म्हणजे बघा मी ज्याचं बेसिकही वीक आहे त्यालाही समजेल इतक्या 0 लेवल पासून येऊन शिकवतोय. याच पद्धतीने तुम्हाला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सची भीती वाटते, शिक्षकांना समजत नाही, माझं जर समजलं असेल आणि माझे डिटेलमध्ये सगळे लेक्चर्स बघायचे असतील तर नक्की पर्पल ॲप डाउनलोड करा. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, त्यामध्ये माझे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत ते सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत कॅल्सी ट्रिक्सवर एकदम सोप्या पद्धतीने 0 पासून बेसिक पासून टॉप लेवल पर्यंत जाणाऱ्या पद्धतीने आपल्या मराठीमध्ये मॅथमॅटिक्स माझ्याकडून तुम्ही शिकू शकता. सो ऍप्लिकेशन वरनं डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त मुलांना ऍप्लिकेशन बद्दल सांगा, जेणेकरून तुमच्यासोबत त्यांचे मॅथमॅटिक्स गॅरंटेड स्कोरिंग होतील. आणि याच पद्धतीने लिमिट सोडवा. अजूनही इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1, 2, 3 आणि फर्स्ट इयरच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस ऍपमध्ये आहेत. तसं आपल्या युट्यूब चॅनलवरलाही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. चॅनलवरती प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्ट बघा. तिथे प्लेलिस्ट मध्ये सगळ्या विषयांचे फ्री लेक्चर अशा सोप्या पद्धतीने आम्ही दिले, त्यांचाही फायदा घ्या आणि इंजिनिअरिंग गॅरंटेड स्कोरिंग करा. थँक्यू.